नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय स्पॉटलाइट अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, खरं तर आज आपण खूप इंटरेस्टिंग मुद्दा खरं तर आज पाहणार आहोत, त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. खरं तर या मुद्द्यावर आयोग तुम्हाला वारंवार प्रश्न विचारत असतो आणि हा मुद्दा दुसरा तिसरा कोणता नाही आहे. लक्षात घ्या, स्वदेशी चळवळ. 1900 ते 1910 या कालखंडामधली सगळ्यात मोठी राष्ट्रीय चळवळ जर कोणती असेल तर ती स्वदेशी चळवळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. खरं तर ही स्वदेशी चळवळ घडण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी पार्श्वभूमीमध्ये सुद्धा घडल्या होत्या आणि ह्या पार्श्वभूमीच्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर लक्षात घ्यायचं आहे की पार्श्वभूमीमधल्या ज्या घटना आहेत त्या घटनेमुळं ही स्वदेशी आंदोलन घडतंय का, आणि जो स्वदेशी आंदोलन आहे त्या स्वदेशी आंदोलनाचं नेमकं स्वरूप काय आहे, ते देशव्यापी होणारं आंदोलन मग ते कोणकोणत्या क्षेत्रांवर प्रभाव टाकतं या अनुषंगाने आपल्याला आयोगाने काय विचारलं होतं आणि आता आयोग पुढच्या वेळेस आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारू शकतो, ह्या सगळ्या मुद्द्यांसंदर्भात आज आपल्याला या सेशनमध्ये डिस्कस करायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी हे सेशन जे आहे ते शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे. आणि सगळ्यांना एक विनंती आहे की जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब देखील करायचं आहे. आणि हे सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या सेशनला तुम्ही लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हे सेशन मित्रांपर्यंत शेअर देखील करायचं आहे. ओके, चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना किंवा एक महत्त्वाची माहिती खरं तर मी तुम्हाला देऊ इच्छितो. मित्रांनो, 20 नोव्हेंबरपासून खरं तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अनुषंगानं विपुल वाघमोडे म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला एक स्पेशल बॅच घेऊन येतो आहे. ही बॅच 2024च्या कंबाईंड परीक्षेच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाची असणार आहे, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत विचारले गेलेल्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं सगळे घटक तर कव्हर केले जाणारच आहेत. एकंदरीत आधुनिक भारताचा इतिहास कव्हर केला जाणार आहे. सोबत महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणजे या ठिकाणी समाजसुधारकसुद्धा यामध्ये महत्त्वाचे समाजसुधारकसुद्धा कव्हर केले जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. अशी ही बॅच तुम्हाला या ठिकाणी 20 नोव्हेंबरला ही बॅच चालू होणार आहे. सकाळी 9 वाजता ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात तुम्ही पाहू शकता. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर याची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकला तुम्ही व्हिजिट करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बॅच परचेस करू शकता, हे देखील लक्षात घ्या. ओके, चला तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया आणि बघूया की नेमकं स्वदेशी आंदोलन होतं काय. लक्षात घ्या, बघा, स्वदेशी आंदोलनाच्या पार्श्वभूमीमध्ये बोलत असताना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला चर्चेला घ्यावा लागतो तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणता तर या ठिकाणी बंगालची फाळणी. आता लक्षात घ्या मित्रांनो, काय घडलं होतं आणि काय झालं होतं या मुद्द्यांना आपल्याला पाहावं लागेल. बघा, हा साधारणतः जो मी कालखंड तुम्हाला सांगतोय एकदम स्टोरी स्वरूपामध्ये ऐका, अजिबात कसलं टेन्शन घेऊ नका. एखादा पिक्चर बघितल्यासारखं किंवा एखादं भाषण ऐकल्यासारखं ऐकत जर राहिलात तरीसुद्धा आपोआप हा मुद्दा तुम्हाला समजून जाईल. ओके, फक्त मी जे बोलतोय त्याकडे प्रामाणिकपणे चांगलं लक्ष द्या. बघा, लक्षात घ्या, 1900 बघा काय सांगतोय, 1900 पासून ते 1910 पर्यंत लक्षात घ्यायचं आहे की या कालखंडामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या त्या गोष्टीतली सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे स्वदेशी आंदोलन. आणि खरं तर स्वदेशी आंदोलनावर आपला आयोग वारंवार क्वेश्चन करतं. हे स्वदेशी आंदोलन कुणी घडवलं, कसं होतं यावर आपण बोलणार आहोत. पण ह्या स्वदेशी आंदोलनाची एक पार्श्वभूमी होती. लक्षात घ्या, 1900च्या बाबतीत जर विचारात जर घेतलं तर 1899 मध्ये लॉर्ड कर्झन भारतामध्ये आला होता. व्हॉइसरॉय म्हणून तो भारतामध्ये आला. लॉर्ड कर्झनविषयी एक छान वाक्य कायमस्वरूपी बोललं जातं की लख कोवळ्या उन्हामध्ये सुरू झालेली त्याची कारकीर्द एका गडद अंधारामध्ये संपली. हे असं का म्हटलं जातं याचंही कारण आहे. कारण लॉर्ड कर्झन जसा भारतामध्ये आला, लॉर्ड कर्झन हा विस्तारवादी धोरणाचा होता, पण लॉर्ड कर्झन हा ब्रिटिशांच्या अँगलने जर विचार केला तर एक चांगला खंदा प्रशासक होता असं म्हणायला काही हरकत नाही. कारण लॉर्ड कर्झनने खूप सारे कामं केले. मी सांगितल्याप्रमाणे सिंचन आयोगाची स्थापना, बघा मी अगोदर पण लेक्चरमध्ये सांगितलेलंच आहे की सिंचन आयोगाची स्थापना या ठिकाणी लॉर्ड कर्झन करतो. लक्षात, पोलीस आयोगाची स्थापना लॉर्ड कर्झन करतोय, येतं लक्षात. शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या गोष्टी लॉर्ड कर्झनने करून ठेवल्या होत्या. सहकारी तत्वावर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावेत या अनुषंगाने सुद्धा लॉर्ड कर्झनने प्रयत्न केले होते. अशा वेगवेगळ्या गोष्टी, भारतीय पुरातन वास्तू संरक्षण या विभाग जो आहे तो विभागसुद्धा लॉर्ड कर्झनने तयार केला होता. काझीरंगा उद्यानाची स्थापना लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेली आहे. रॉयल नेव्हीची स्थापना लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेली आहे. विद्यापीठ आयोग लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये आलेला आहे. असे खूप साऱ्या गोष्टी लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये घडत होत्या. एक धडाडीचं नेतृत्व या ठिकाणी होतं असं म्हटलं तरी चालेल. पण दुसरीकडे मात्र या ठिकाणी याच कालखंडामध्ये राष्ट्रीय चळवळीमध्ये एक मोठा व्यक्ती किंवा आपण त्याला म्हणूया की एक असं नेतृत्व तयार होत होतं ते म्हणजे लोकमान्य टिळक. आणि या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने जर विचार जर केला तर 1905ला ब्रिटिश सरकारनं एक निर्णय घेतला, किंबहुना मी म्हणेल की लॉर्ड कर्झननं एक निर्णय घेतला.
हा जो लॉर्ड कर्झनचा निर्णय तो कोणता होता? लॉर्ड कर्झनचा निर्णय होता बंगालची फाळणी. हालाकी लॉर्ड कर्झनला हा निर्णय ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या प्रेशरमध्ये जरी घ्यावा लागला असला तरी तो निर्णय त्यांनी घेतला होता. लक्षात घ्यायचं आहे, 1905ला लॉर्ड कर्झन यानं बंगालची फाळणी सांगितली. ओके, बंगालची फाळणी घोषित झाली. आता लक्षात घ्यायचं आहे, बंगालची फाळणी ही जी काही घोषणा केली होती, ही बंगालची फाळणी का करायची होती? बंगालची फाळणी करण्याचं अधिकृत कारण जे सांगितलं, म्हणजे ब्रिटिशांनी जे सांगितलं की बंगाल हा खूप मोठा प्रांत आहे आणि अशा प्रांतावर जर आम्हाला प्रशासकीय नियंत्रण करायचं असेल किंवा प्रशासकीय सोयीसाठी जर काही गोष्टी पाहायच्या असतील तर आम्हाला या ठिकाणी बंगालचे 2 भाग करावे लागतील आणि प्रशासकीय सोयीसाठीच हे 2 भाग असतील, असं ब्रिटिशांनी कागदोपत्री सांगितलं होतं. हालाकी हे सांगण्यापाठीमागं ब्रिटिशांचा मात्र एक मोठा छुपा हेतू होता, हे लक्षात घ्या. तो छुपा हेतू कोणता होता? तर सरळ सरळ होत आहे की ज्या प्रकारे बंगालची फाळणी होणार होती, म्हणजे काय तर हा जर अखंड बंगाल मी जर कन्सिडर केला तर यामध्ये जो पूर्व बंगाल तयार होणार होता, बघा तो पूर्व बंगाल म्हणजे आत्ताचा बांगलादेशचा इलाका आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा पूर्व बंगाल मुस्लिम बहुसंख्य एरिया होता, हे लक्षात घ्या. आणि उरलेला जो काही बंगाल होता याच्यामध्ये हिंदू बहुसंख्य एरिया होता. याच्यावरून हे स्पष्ट होत होतं की ब्रिटिशांना प्रशासकीय सोय वगैरे काही नाही आहे, पण ब्रिटिशांना या ठिकाणी सरळ सरळ हिंदू मुस्लिम डिवाइड अँड रूल करायचं होतं. विषय संपला. बरं, हे जरी उद्दिष्ट ब्रिटिशांचं असलं तसं पाहायला गेलं तर ब्रिटिशांचं हे धोरण काही नवीन नव्हतं. ब्रिटिशांचं हे धोरण अगदी लक्षात घ्या, 1857च्या उठावाच्या नंतर ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने हिंदू आणि मुस्लिमांची फूट करायला सुरुवात केली होती. म्हणजे हे धोरण काही ब्रिटिशांचं नवीन नाही आहे. पण मुद्दा हा आहे की इथं बंगालच का, मुळात बंगालचीच का फाळणी करावी? बॉम्बे प्रांताची फाळणी करता आली नाही का? मद्रास प्रांताची फाळणी करावी वाटली नाही का? बंगाल प्रांताची फाळणी का करावी लागली? याचं थोडक्यात तुम्हाला उत्तर घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, बंगालमध्ये निर्माण झालेला राष्ट्रवाद, आता राष्ट्रवाद नॅशनलिझम किंवा हा मुद्दा समजून घ्या. लक्षात घ्या, लोकमान्य टिळक असतील, बिपिनचंद्र पाल असतील किंवा लाला लजपत राय असतील, असे हे जे काही जहालांचे नेते होते आणि अजूनही काही इतर राष्ट्रीय चळवळीमधले नेते होते, त्याच्यामध्ये मॅक्सिमम नेते हे या ठिकाणी तुम्हाला बंगालचे पाहायला मिळतात. सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, दादाभाई नौरोजी असतील, येते लक्षात ना, रवींद्रनाथ टागोर असतील, असे खूप सारे नेते मंडळी होते जे बंगालमधून बिलॉंग करत होते. आणि बंगालमध्ये एक मोठा राष्ट्रवाद निर्माण होत होता. हा बंगालचा राष्ट्रवाद जर शांत करायचा असेल तर बंगालला हिंदू आणि मुस्लिम या 2 गटामध्ये डिवाइड करा. एवढा सिंपल फॉर्म्युला ब्रिटिशांनी वापरला होता. हालाकी हा फॉर्म्युला भारतीयांच्या लक्षात येणार नाही, एवढं काही ते इझी म्हणजे एवढं काही ते अवघड नव्हतं. ते भारतीयांच्या लगेच लक्षात यायला लागलं होतं. पण मात्र ह्याच मुद्द्याला घेऊन भारतामध्ये एक मोठा राष्ट्रवाद निर्माण करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांनी केलं. आता लक्षात घ्या, 1905ला बंगालची फाळणी घोषित होते, त्यावेळेस लॉर्ड कर्झन व्हाईसरॉय पदावर आहे. ओके, बघा 1905 बंगालची फाळणी जुलै 1905ला घोषित झाली. या ठिकाणी मला अजून एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे, त्यामुळे सगळ्यांनी या मुद्द्याकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करायचं आहे. बघा 1905ला जुलैमध्ये बंगालची फाळणी काय झाली आहे तर निर्णय घेण्यात आला. म्हणजे काय, थोडक्यात मी म्हणेल घोषणा झाली जुलैमध्ये. लक्षात घ्या, महिना आठवा, महिना लक्षात ठेवायचा, जुलै महिना. 1905ला घडलंय सगळं. जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी शिमला, या ठिकाणी शिमला हे जे काही हेडक्वार्टर आहे या शिमल्यावरनं ही घोषणा करण्यात आली की बंगालची फाळणी होत आहे. ओके, ही घोषणा करणारं पहिलं वर्तमानपत्र कोणतं असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं द स्टँडर्ड. ओके, बघा लंडनमधलं द स्टँडर्ड हे जे वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्रानं सगळ्यात पहिल्यांदा घोषणा केली की बंगालची फाळणी होत आहे. ओके, आणि शिमल्यावरनं ही घोषणा झाली बंगालची फाळणी होत आहे अशी. त्यावेळेस व्हाईसरॉय होता लॉर्ड कर्झन. ओके, आता बंगालची फाळणी ही घोषणा झाली खरी, आणि बंगालच्या फाळणीची जी अंमलबजावणी झाली, एक्झॅक्ट अंमलबजावणी मित्रांनो, ही अंमलबजावणी कधी झालेली आहे लक्षात घ्या. तर ही अंमलबजावणी झाली 16 ऑक्टोबर 1905ला. कधी झालेली आहे अंमलबजावणी? 16 ऑक्टोबर 1905ला ही अंमलबजावणी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे जुलै महिन्यामध्ये घोषणा आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी काय आहे, अंमलबजावणी आहे. लक्षात घ्यायचं, पण ज्या वेळेस 16 ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा, 16 ऑक्टोबर 1905ला ज्यावेळेस फाळणीची अंमलबजावणी करण्यात आली, अंमलात आली, त्यावेळेस मात्र व्हाईसरॉय होता लॉर्ड मिंटो. आता लक्षात घ्या, या ठिकाणी जुलैमध्ये व्हाईसरॉय होता लॉर्ड कर्झन आणि या फाळणीच्या अंमलबजावणीच्या वेळेस व्हाईसरॉय होता लॉर्ड मिंटो. असं काय झालं की लॉर्ड कर्झन भारत सोडून गेला? काहीतरी घडलं असेल आणि ही घटना मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे किचनेर, लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड किचनेर यांच्यामध्ये या ठिकाणी प्रचंड वाद झाला. कोण होता लॉर्ड किचनेर? लॉर्ड किचनेर होता सेनापती किंवा आपण त्याला म्हणूया सेनाप्रमुख. बंगालच्या फाळणीच्या अनुषंगानं बंगालच्या सीमेलगत ज्या काही फौजा धाडायच्या होत्या किंवा ज्या फौजा नियुक्त करायच्या होत्या या अनुषंगानं या ठिकाणी लॉर्ड कर्झननं वेगवेगळे आदेश द्यायला सुरुवात केली.
खरं तर ही गोष्ट त्यावेळेच्या सेनापतीला म्हणजे लॉर्ड किचनरला कधी पटणारी नव्हती, म्हणून लॉर्ड किचनर आणि लॉर्ड कर्झन यांच्यामध्ये अधिकारावरून वाद निर्माण व्हायला लागले. म्हणजे व्हाईसरॉयचा अधिकार मोठा की सेनापतीचा अधिकार मोठा, या अनुषंगाने सगळ्या गोष्टी होत होत्या. हा वाद पोहोचता पोहोचता या ब्रिटनच्या पार्लमेंटपर्यंत गेला आणि ब्रिटनच्या पार्लमेंटनं मात्र लॉर्ड किचनरच्या बाजूने मतदान केलं आणि लॉर्ड किचनर वॉज राईट असं सांगितलं. ही गोष्ट कुठे ना कुठेतरी लॉर्ड कर्झन सारख्या स्वाभिमानी माणसाला लागणार होती आणि लॉर्ड कर्झन जो आहे तो स्वतःचा अपमान समजून या ठिकाणाहून निघून गेला. त्यानं राजीनामा दिला आणि तो इंग्लंडला चालला गेला. हालाकी भविष्यकाळामध्ये मात्र या ठिकाणी ब्रिटनच्या पार्लमेंटनं हे सांगितलं की लॉर्ड कर्झन वॉज राईट. त्यावेळेस वेळ निघून गेली होती. लक्षात घ्या, लॉर्ड कर्झन अचानक गेल्यामुळे लॉर्ड मिंटो हा व्यक्ती जो आहे तो व्हाईसरॉय पदावर आला होता. पण त्यावेळेस लॉर्ड मिंटो जरी तेवढा सक्षम नसला तरी सुद्धा एक सक्षम व्यक्ती त्या ठिकाणी होता आणि तो म्हणजे नथिंग बट या ठिकाणी लक्षात ठेवायचं त्यावेळेचा भारतमंत्री मोर्ले. भारतमंत्री मोर्ले हा जो व्यक्ती होता, हा मोर्ले नावाचा व्यक्ती खूप स्ट्रॉंग होता हे लक्षात घ्या, किंवा 10 दिमागवाला रावण असं काहीतरी म्हटलं तरी चालेल, कारण त्याची बुद्धी एवढी भयानक चालत होती की तो एका दगडात 10 पक्षी मारण्याचा विचार करायचा. ओके, आणि त्याने तसं केलं देखील हे लक्षात घ्या. एकीकडे हे सगळं होत होतं, बंगालची फाळणी होत होती, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मात्र ज्यावेळेस बंगालची फाळणी घोषित केली गेली त्यावेळेस एक मोठा निर्णय घेण्यात आला. तो मोठा निर्णय कोणता होता लक्षात घ्या. या ठिकाणी राष्ट्रीय चळवळीतील सगळे नेते मंडळी जे आहेत त्या नेते मंडळींनी एक गोष्ट ठरवलं की बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ आपण बंगालमध्ये आंदोलन उभा करायचं आणि उभा झालं ते आंदोलन. लक्षात घ्या, बंगालच्या फाळणीच्या पाठीमागे ब्रिटिशांची काय नीतिमत्ता आहे किंवा काय नीती आहे ही या ठिकाणी राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांनी सांगायला सुरुवात केली होती. पहिला मुद्दा क्लिअर झाला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की हे सगळं सांगत असताना या ठिकाणी विशेष म्हणजे बंगाल भंग होऊ नये यासाठी केलेलं आंदोलन त्याला आपण वंगभंग आंदोलन या नावाने ओळखतो. वंगभंग, वंग म्हणजे बंगाल, भंग म्हणजे तुटणे. वंगभंग आंदोलन, बंगालच्या फाळणीला निषेध म्हणून वंगभंग आंदोलन बंगालमध्ये सुरू झालं होतं. हे वंगभंग आंदोलन कोणत्या स्वरूपाचं होतं हे लक्षात घ्या. ज्या दिवशी 16 ऑक्टोबर 1905ला बंगालच्या फाळणीची अंमलबजावणीचा दिवस आला आणि बंगालची फाळणी अंमलात आली त्या दिवशी लक्षात ठेवायचं आहे लोकमान्य टिळकांनी 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस शोकदिन म्हणून साजरा केला होता. या काळात लोकमान्य टिळकांनी सांगितलं की ही अशी घटना म्हणजे आपल्याला एखादा सूतक आहे. घरोघरी चुली बंद होत्या येथे लक्षात ना, आणि सूतक पाळण्यासारखं लोकांनी या ठिकाणी प्रतिकात्मक निषेध जो आहे तो या ठिकाणी केला होता हे लक्षात घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे रवींद्रनाथ टागोर हे जे व्यक्ती आहेत यांनी हा दिवस जो आहे तो रक्षाबंधनाचा दिवस म्हणून साजरा केला. रक्षाबंधनाचं म्हणजे काय तर लक्षात घ्यायचं की बंगालच्या फाळणीच्या त्या सीमेवर त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांनी एकमेकांना एकतेचं प्रतीक म्हणून का होईना पण धागे किंवा राख्या एकमेकांच्या हातात बांधल्या. आमार सोनार बांगला अशा प्रकारची गीतं या ठिकाणी गायली गेली आणि ब्रिटिशांना दाखवण्यात आलं की तुम्ही आम्हाला जमिनीतून जरी वेगळं केलं, तुम्ही आमच्यामध्ये कितीही सीमा आखल्या तरीसुद्धा आम्ही मनाने एक आहोत. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली गेली होती. जे ब्रिटिशांना करायचं होतं त्याच्या विरोधात एक्झॅक्टली सगळ्या कृती होत होत्या हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता कुठे ना कुठेतरी लोकमान्य टिळकांसारख्या व्यक्तींना हे वाटणं खूप साहजिक होतं, किंबहुना याच्यामध्ये मी अजूनही लोकांची नावं घेईन, ते म्हणजे लोकमान्य टिळक असतील, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील आणि यासारखी खूप सारी नेते मंडळी असतील. यांना असं साहजिक वाटायला लागलं की हे जे काही बंगालची फाळणी झालेली आहे या बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ आपण एक जन आंदोलन उभा करायचं आणि ते देशव्यापी असलं पाहिजे. एक देशव्यापी जन आंदोलन आपण उभा करायचं आणि त्याला नाव द्यायचं स्वदेशी. स्वदेशीचा विचार खऱ्या अर्थाने मांडला गेला तो म्हणजे या ठिकाणी बघा लक्षात घ्या मित्रांनो, आधुनिक भारताच्या इतिहासाची महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह जी बॅच आहे मित्रांनो ती 20 नोव्हेंबरपासून आपण ही बॅच सुरू करत आहोत. ही बॅच तुम्ही नक्की परचेस करू शकता, ॲडमिशन प्रोसेस चालू आहे. ओके, बघा स्वदेशी चळवळ जी आहे ही खरं तर सुरू करण्यासाठी त्यावेळेस संजीवनी दैनिकातून कृष्णकुमार मित्र यांनी बहिष्काराचं तत्त्व लोकांना समजून सांगितलं. लोकांनी सांगितलं की ह्या ब्रिटिशांचं कंबरडं मोडलं पाहिजे आणि ब्रिटिशांचं कंबरडं मोडायचं तर ब्रिटिशांच्या आर्थिक गोष्टींवर आघात करायचा आणि ब्रिटिशांचं आर्थिक कंबरडं जर मोडायचं असेल तर ब्रिटिशांची इकॉनॉमी ज्या कापडाच्या व्यवसायावर चाललेली आहे ते ब्रिटिशांचं कापडच भारतीयांनी घ्यायचं नाही. स्वदेशीचा पुरस्कार करत असताना विदेशी मालाचा आणि विदेशी विचारांचा बहिष्कार करायचा. स्वदेशी म्हणजे काय फक्त स्वदेशी कापडांचा प्रसार प्रचार करून विदेशी कापडांवर बहिष्कार टाकणं म्हणजे स्वदेशी आहे का? अजिबात नाही. स्वदेशी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वदेशी, भाषेमध्ये स्वदेशी, या ठिकाणी विचारांमध्ये स्वदेशी, तुमच्या वागण्यामध्ये स्वदेशी, उद्योग स्वदेशी, शिक्षण स्वदेशी, कला संस्कृती सगळ्या गोष्टींमध्ये स्वदेशीचा प्रसार प्रचार आणि या ठिकाणी ब्रिटिशांचा बहिष्कार असो.
अशा अनुषंगानं ही चळवळ जी आहे ती उभा करण्यासाठी या ठिकाणी बघा कृष्णकुमार मित्र, आनंद मोहन बोस, पृथ्वीचंद्र रे आणि स्वतः सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुद्धा याच्यामध्ये सक्रिय होते, हे तुम्ही लक्षात घ्या. एका बाजूने लोकमान्य टिळक एक हाती धुरा सांभाळून होते. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळं होत होतं आणि ही आंदोलन आता देशव्यापी होते की काय, ही शंका आता ब्रिटिशांना होती. या दरम्यानच्या काळामध्येच मोर्ले साहेब, म्हणजे मी सांगितलं की तो भारतमंत्री जो शिमल्यामध्ये बसायचा, मोर्ले साहेबांना भेटण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसमधले मवाळ लोक त्या ठिकाणी गेले. लक्षात घ्या, मी जे नावं सांगितलेत लोकमान्य टिळक वगैरे, हे सगळे जहाल लोक आहेत. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळांची एक फळी होती, हे लक्षात घ्या. यामध्ये मवाळ मंडळी, त्याच्यामध्ये पण नावं मेन्शन करेल नक्कीच. एक म्हणजे लक्षात ठेवायचं गोपाळकृष्ण गोखले किंवा नामदार गोखले, त्यानंतर फिरोजशाह मेहता आणि दिनिशा वांछा. हे मंडळी कुठे गेले, तर हे मंडळी गेलेत या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे मोर्ले साहेबांना भेटायला. आणि या ठिकाणी मोर्ले साहेबांची आणि मवाळांची भेट होते आणि त्या भेटीमध्ये चर्चा काय होते बघा. मोर्ले म्हणतायत की आम्हाला भारतीयांना खूप सारे बेनिफिट द्यायचे, येणाऱ्या पुढच्या 1909च्या कायद्यामध्ये त्याचा आम्ही विचार करतोय, पण भारतामध्ये ज्या प्रकारे राष्ट्रीय काँग्रेसमधला एक गट, मग तो जहालांचा गट आहे, तो गट ज्या प्रकारे भारतामध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण करतोय, आम्ही कशा प्रकारे तुम्हाला बेनिफिट देऊ ते सांगा. तुम्ही होणारी ही जी काही स्वदेशी चळवळ आहे ती थांबवा, ओके, आणि जास्तीत जास्त बेनिफिट घ्या, असं या ठिकाणी मोर्लेंनी मवाळांना सांगितलं. मवाळ म्हणजे ब्रिटिशांवर नितांत श्रद्धा असणारी माणसं आणि त्यांना मोर्ले साहेबांचं हे बोलणं पटलं आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी काँग्रेसमध्ये आल्याच्यानंतर सांगितलं. मग जहालांना त्यांनी सरळ सरळ विरोध करायला सुरुवात केला. या ठिकाणी काँग्रेसमध्ये दोन विचारधारेने जन्म घेतला. मवाळांची विचारधारा होती की हे जे काही बंगालच्या फाळणीचं कारण आहे हे राजकीय कारण धरून आता आपण पूर्ण भारतव्यापी जन आंदोलन केलं पाहिजे, कारण त्याला काही त्या आंदोलनाला काही फक्त इथून पार्श्वभूमी नव्हती. लक्षात घ्या, या आंदोलनाला खूप साऱ्या प्रेरणा होत्या, जसं की ऑस्ट्रेलियामध्ये झालेलं आंदोलन होतं, जसं की जपानने मिळवलेला विजय असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या सगळ्या गोष्टी या स्वदेशी आंदोलनाच्या प्रेरणास्थानी होत्या असं म्हणायला काही हरकत नाही. हे सगळं होत असताना सुद्धा लक्षात घ्या, मला काही गोष्टी तुम्हाला डिटेली सांगता येत नाहीत कारण आपल्याला इथे थोडंसं वेळेचं बंधन असतं. बॅचमध्ये आपण एका गोष्टीवर डिटेल बोलत असतो, हे लक्षात घ्या. ओके, आता हे सगळं ज्यावेळेस होत होतं, लक्षात घ्यायचं आहे की हे सगळं ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहाल लोक जे आहेत, या जहाल लोकांचं म्हणणं होतं की आंदोलन देशव्यापी करायचं. मवाळांचं म्हणणं आहे हे आंदोलन काही झालं तरी देशव्यापी करू नका, बंगालचं आंदोलन बंगालपुरतंच मर्यादित असू द्या. आपल्याला भविष्य काळामध्ये ब्रिटिश खूप छान बेनिफिट देणार आहे. आणि जहालांना हे पटत नव्हतं, कारण ब्रिटिश हे ढोंगी आहेत आणि ब्रिटिश कधीही शब्द बदलू शकतात, ते कसले बेनिफिट देणार. या विचारसरणीचे जहाल लोक, कुठे ना कुठेतरी जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये वाद होतो की काय, ही शंका येत असताना 1906चं अधिवेशन कलकत्त्याला झालं. या अधिवेशनाचं सुदैवाने ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. दादाभाई नौरोजी होते म्हणून कदाचित का होईना, पण जहाल आणि मवाळांमध्ये होणारा वाद तरी टळला होता. किंवा असं म्हणूया की दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्याचा उल्लेख तरी केला होता. हे स्वराज्य काय आहे या संदर्भात थोडक्यात आपण चर्चा करूया. या स्वदेशी आंदोलनामध्ये स्वराज्य मुद्दा नेमका काय आहे हे थोडक्यात आपण पाहणं गरजेचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, या स्वदेशी आंदोलनाचा जो कार्यक्रम होता तो लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्रीवर आधारलेला कार्यक्रम. लोकमान्य टिळक असे व्यक्तिमत्व जे जहालांचं नेतृत्व किंवा जहालांचे प्रणेते म्हटलं तरी चालेल. या व्यक्तीने सांगितलं की हे जन आंदोलन भारतव्यापी जर करायचं असेल, देशव्यापी करायचं आहे, तर या आंदोलनाची 4 पिलर. पहिलं पिलर ते म्हणजे काय, तर राष्ट्रीय शिक्षण. जर तुम्हाला राष्ट्रवाद निर्माण करायचा आहे तर राष्ट्रीय शिक्षण मिळवणं गरजेचं आहे. ओके, ब्रिटिशांच्या एज्युकेशनला बाहेर ढकला, राष्ट्रीय शिक्षण असलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा स्वदेशीचा प्रचार असला पाहिजे. आपोआपच ज्यावेळेस तुम्ही स्वदेशीचा प्रसार म्हणता त्यावेळेस तुम्ही विदेशीचा कुठेतरी बहिष्कारच करता. आणि या सगळ्यातून आपले जे अल्टिमेट गोल आहे ते आहे स्वराज्य. आता हा स्वराज्य हा जो शब्द आहे किंवा जो अल्टिमेट गोल आपण त्याला म्हणूया स्वराज्य आहे, या स्वराज्याच्या व्याख्या मात्र प्रत्येकाच्या एकही वेगवेगळ्या होत्या. टिळकांच्या एकही व्याख्या वेगळी होती, नाथांच्या म्हणजे सुरेंद्रनाथांच्या एकही व्याख्या वेगळी होती, गोपाळकृष्ण गोखले यांच्या बाबतीत व्याख्या वेगळी होती. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग नेमकं स्वराज्य म्हणजे तरी काय, कारण स्वराज्यावर एकमत होतच नव्हतं आणि स्वराज्याच्या व्याख्या प्रत्येकाच्या अनुषंगानं थोडक्यात वेगवेगळ्या पाहायला मिळत होत्या, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, स्वराज्याच्या व्याख्या संदर्भात बोलत असताना ही स्लाईड तुम्हाला मी नक्की दाखवू शकेल बघा. स्वराज्य
या ठिकाणी 1906च्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं, कलकत्ता अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी अध्यक्ष असताना ते स्वतः स्वराज्यशाही शब्दाचा उल्लेख करतात आणि किंबहुना एकंदरीत जहालांना तरी असं वाटतंय की काँग्रेस आता पुढे स्वदेशी आंदोलनाला सपोर्ट करेल. आता या ठिकाणी होतंय काय बघा, की टिळकांच्या मते स्वराज्य म्हणजे प्रशासनावर पूर्ण भारतीयांचं नियंत्रण, टोटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल मिळाला पाहिजे. भारतीयांना पूर्ण प्रशासकीय नियंत्रण देणं गरजेचं आहे. खरं तर ब्रिटिशांनी हे कधी स्वप्नातही करू शकले नसते आणि करणारच नव्हते, कारण भारतीयांना प्रशासकीय नियंत्रण जर दिलं तर पुढे जाऊन सगळ्याच अधिकार जे आहेत ते भारतीयांकडे येणार होते आणि ते कधीही शक्य नव्हतं. आणि टिळकांची मागणी तीच होती की तुम्हाला जर आम्हाला स्वराज्य द्यायचं असेल, तुम्हाला जर आम्हाला बेनिफिट द्यायचे असतील तर आम्हाला टोटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल आमच्या हातात देऊन द्या. हे झालं टिळकांच्या बाबतीतलं म्हणणं. या ठिकाणी बाकीचेही काही व्यक्ती होते, जसं की बिपिनचंद्र पाल यांच्या मते ब्रिटिश नियंत्रणापासून पूर्ण मुक्तता म्हणजे स्वराज्य. अरविंद घोषांच्या बाबतीत त्यांच्या मते होतं की संपूर्ण राजकीय कंट्रोल द्या, सगळा पॉलिटिकल कंट्रोल भारतीयांच्या हाती असला पाहिजे म्हणजे आम्हाला स्वराज्य मिळेल. आणि गोपाळकृष्ण गोखले यांचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही डॉमिनन्स स्टेट द्या, म्हणजे काय तर केंद्रस्थानी ब्रिटिश असू द्या आणि प्रांतीय स्वायत्तता आम्हाला द्या. कुठे ना कुठेतरी प्रांतीय स्वायत्ततेला विरोध करत असताना टोटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल आणि टोटल पॉलिटिकल कंट्रोल मागणारे व्यक्ती जे होते ते जहालांचे वेगळे होते, हे लक्षात घ्या. आणि या ठिकाणी हा वाद निर्माण होणार होता, हे देखील तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, हे लक्षात ठेवा. आणि या दरम्यानच्या काळामध्ये आता टिळकांनी हे ठरवलं होतं की हे जनआंदोलन आपण देशव्यापी करणं गरजेचं आहे. आणि हे देशव्यापी आंदोलन करण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी बारिसाल आंदोलन घेतलं. बारिसाल संमेलन जे आहे 1906चं, या ठिकाणी अध्यक्ष होते एस अब्दुल रसूल. हे जे होते हे कोण होते तर या ठिकाणी अध्यक्ष होते, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नेतृत्व ठरवण्यात आलं. स्वदेशी आंदोलन जर का भारतभर पसरवायचं असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या, पुणे आणि मुंबई सहित महाराष्ट्र अख्खा लोकमान्य टिळकांकडे होता. पंजाब, उत्तर प्रदेश लाला लजपत राय आणि अजित सिंग यांच्याकडे, दिल्ली सय्यद रजा खान यांच्याकडे, बंगाल सूर्यनाथ बॅनर्जी आणि रवींद्रनाथ टागोरांकडे, तर मद्रास पूर्णपणे चिदंबरम पिल्लई यांच्याकडे होतं. अशा प्रकारचे नेतृत्व भारतभरात लॉन्च करण्यात आले होते. चिदंबरम पिल्लई हे असे व्यक्ती होते ज्यांनी स्वदेशी आंदोलन दक्षिणेमध्ये वंदे मातरम या नावाने चालवली होती. प्रश्न विचारला जाईल, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं स्वदेशी आंदोलन दक्षिणेमध्ये वंदे मातरम या नावाने चालवलं, ते म्हणजे चिदंबरम पिल्लई. किंवा चिदंबरम पिल्लई यांनी स्वदेशी आंदोलन दक्षिण भारतामध्ये कोणत्या नावाने चालवलं तर वंदे मातरम या नावाने चालवलं. कळतंय सगळ्यांना, येतं लक्षात. तर ह्या गोष्टी तुम्हाला हे जे फॅक्ट आहेत हे फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या स्वदेशी आंदोलनामध्ये सामान्य जनता सहभागी झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे मुस्लिम वर्ग सुद्धा सहभागी झाला पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थानं मित्रांनो या ठिकाणी स्वदेशी बांधव समिती आणि स्वदेशी संगम समिती तयार करण्यात आली. मुळात स्वदेशी बांधव समिती ही बंगालमध्ये स्थापन करण्यात आली होती, कारण लक्षात घ्या याच काळामध्ये 1906ला मित्रांनो बंगालमध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली होती, हे लक्षात घ्या. खूप महत्त्वाचा मुद्दा. एकीकडे हे सगळं होत असताना मुस्लिमांचे काही बुद्धिजीवी लोक जे आहेत ती या ठिकाणी मोर्ले साहेबांना जाऊन भेटतात, म्हणजे भारत मंत्र्याला जाऊन भेटतात आणि या ठिकाणी चर्चा करतात. आणि मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र पक्ष असला पाहिजे जेणेकरून मुस्लिमांच्या आर्थिक सामाजिक सुधारणा होऊ शकते. नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण मुस्लिम लीगचे जे उद्दिष्ट होते ते कोणते आणि काय होते हे नक्की समजून घ्या. मुस्लिम लीगचे उद्दिष्ट होते बंगालच्या फाळणीला सपोर्ट करणे. एकीकडे काँग्रेस आणि अखंड भारत या ठिकाणी काय म्हणून लढतोय तर बंगालच्या फाळणीला विरोध, आणि मुस्लिम लीग म्हणते की बंगालच्या फाळणीला सपोर्ट. काँग्रेसला कायमस्वरूपी विरोध करणे आणि ब्रिटिशांप्रती कायम एकस्वरूप राहणे हे या ठिकाणी कोणाचं उद्दिष्ट आहे तर मुस्लिम लीगचे उद्दिष्ट आहे, सुरुवातीचे उद्दिष्ट. अशा उद्दिष्टाचा हा पक्ष ज्यावेळेस तयार होतोय त्यावेळेस मोर्ले साहेबांनी सगळं हाताने मदत करून ढाक्यामध्ये, म्हणजे पूर्व बंगाल जो नवीन तयार झाला होता त्या ढाक्यामध्ये खऱ्या अर्थानं मुस्लिम लीगची स्थापना करायला सुरुवात केली आणि मुस्लिम लीगची स्थापना झाली. या पार्श्वभूमीवर टिळकांना हे माहिती होतं की ज्या वेळेस एक बघा, जोपर्यंत राष्ट्रीय काँग्रेस हा एक पक्ष आहे तोपर्यंत अखंड भारताला तो एक रिप्रेझेंट करतोय. ज्या वेळेस मुस्लिमांसाठी स्वतंत्र पक्ष तयार होतो त्यावेळेस आपोआपच बऱ्यापैकी मुस्लिम समुदाय जो आहे तो पक्षामध्ये जाईल त्या, आणि ही गोष्ट होणार होती. आणि म्हणून बंगालमध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी स्वदेशी बांधव समिती तयार करण्यात आली, ज्याचं उद्दिष्टच होतं की मुस्लिम शेतकऱ्यांनी स्वदेशी चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आपण प्रयत्न करणे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट होती, संस्थापक होते अश्विन कुमार दत्त. आतापर्यंत प्रश्न विचारला नाही, इथून पुढे विचारला जाऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे स्वदेशी संगम समिती. आता ही स्वदेशी संगम समिती दक्षिणेकडची आहे. याच्यामध्ये स्वतः संस्थापक होते चिदंबरम पिल्लई आणि सचिव होते सुब्रमण्यम शिवा. लक्षात घ्या, उद्देश होतं स्थानिक जनतेला चळवळीमध्ये सहभागी करून घेणे. म्हणजे काय, तर स्वदेशी आंदोलन मोठं होण्यासाठी आणि स्वदेशी आंदोलन इफेक्टिव्ह करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी राष्ट्रीय नेते करत होते, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि स्वदेशी आंदोलनाला एक नवीन ऊर्जा मिळाली होती, स्वदेशी आंदोलनाला एक नवीन ताकद मिळाली होती. हे स्वदेशी आंदोलन घडत होतं, पण स्वदेशी आंदोलनावर खूप मोठे संकटाचे सावट होते. एक म्हणजे मुस्लिम लीग, दुसरं म्हणजे नाराज असलेले मवाळ आणि तिसरं म्हणजे ब्रिटिशांची कूटनीती. ह्या सगळ्या गोष्टी मात्र स्वदेशी आंदोलनाला कुठे ना कुठेतरी धोक्यात आणणारे असू शकतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. स्वदेशी आंदोलनाचं जे स्वरूप आहे मित्रांनो, हे नेमकं कोणत्या स्वरूपाचं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे स्वदेशी आंदोलन नेमकं कसं घडलं आणि ह्या स्वदेशी आंदोलनाचा परिणाम नेमका काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला पाहायच्यात, पण आपल्या पुढच्या भागामध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच पुढच्या भागामध्ये आपण स्वदेशी आंदोलनाचं स्वरूप नेमकं काय होतं, टिळकांनी हे आंदोलन कशा प्रकारे राबवलं, याचे परिणाम नेमके काय काय झाले आणि कशा प्रकारे स्वदेशी आंदोलन स्टॉप झालं, हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. लोकमान्य टिळकांना 1908ला मुझफ्फरपूर कट खटल्यामध्ये कशा प्रकारे गोवण्यात आलं, हा मुझफ्फरपूर कट खटला नेमका होता काय, ही केस काय होती, ह्या सगळ्या संदर्भात आपण उहापोह करणार आहोत, तो म्हणजे आपल्या पुढच्या पार्टमध्ये. मात्र मित्रांनो, एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की आधुनिक भारताच्या इतिहासाचा महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित ही जी बॅच आहे, ही बॅच तुमची 20 नोव्हेंबरपासून चालू होणारी बॅच आहे. ओके, याची ॲडमिशन प्रक्रिया चालू आहे. तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन हे ॲडमिशन जे आहे ते नक्की घेऊ शकता. यासाठी तुम्ही हिस्ट्री ओनली नावाचा जो काही रेफरल कोड आहे, हा रेफरल कोड त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तो रेफरल कोड तुम्ही जर यूज केला तर तुम्हाला या ठिकाणी 50% डिस्काउंट जो आहे तो मिळणार आहे, हे लक्षात घ्या. ही जी 50% डिस्काउंटची जी ऑफर आहे ना, ती लिमिटेड कालावधीसाठी अवेलेबल असणार आहे, हे देखील लक्षात घ्या. ओके, आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला विषय तर पूर्ण शिकवला जाईलच, प्रत्येक टॉपिक वाईज टेस्टसुद्धा घेतली जाणार आहे. ओके, आणि ह्या टेस्ट सरप्राईज असणार आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोट्ससुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेले जाणार आहेत. सध्याच्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्या फक्त एक फ्लो क्रिएट करण्यासाठीच्या नोट्स आहेत. बाकीच्या डिटेल नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की ईच अँड एव्हरी घटक जो आहे सिलेबसमधला, तो सुद्धा या ठिकाणी नक्की कव्हर केला जाणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तुमचे डाऊट सॉल्व्हिंग सुद्धा होणार आहेत, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारची ही बॅच तुम्हाला नक्कीच आगामी येणाऱ्या कंबाईनसारख्या परीक्षेला उपयोगी असू शकते. त्यामुळे ह्या बॅचला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. तुम्हाला इतिहासामध्ये 10 पैकी 9 मार्क मिळवून घेण्याची गॅरंटी आहे. ओके, एक प्रश्नाची गॅरंटी आपण घेत नाही, कारण कुठे ना कुठेतरी आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन जातच असतो. ओके, चालेल, ठीक आहे. तर आता या स्वदेशी आंदोलनामध्ये पुढे काय घडलं होतं ते आपण बघूया आपल्या पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत थांबूया. थँक्यू व्हेरी मच.